काशवी तिच्या पिलांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर नवे अंग संग भेटी. काशवीच्या पिलाला आईला खेटायची गरज नाही, कारण तिला स्तन नसते. आईला स्पर्श करायची गरज नाही. कासवीचं पिलू फिरून 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 पाण्यात पोहून पोहून आलं, भूक लागली, आईच्या डोळ्यात बघितलं की त्याचं पोट भरतंय. काशवीच्या चेहऱ्यात तिच्या डोळ्यात ताकद आहे, पण कोणासाठी आहे? तिच्या पिलांसाठी आहे, तिच्या पिलांसाठी आहे. बाकीच्या अशा जगात बऱ्या काही अजून काही गोष्टी असतील, पण त्या ठराविक एका व्यक्तीसाठी असतील. हे तसं नाही. या विटेवरच्या मालकाचं, या गोविंद प्रभूचं जे मुख आहे, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं जे मुख आहे, याच्यासाठी जातीचा प्रबंध नाही. ब्राह्मणे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रे असं काही सांगितलं नाही. महाराज त्याचं नाव घेण्यासाठी चांडाळ जरी असला तरी अधिकार. याच्या पलीकडे एक सांगू का? आदी करुणी वेश्या, आदी करुणी वेश्या, वेश्येला सुद्धा त्याचं भजन करायचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा त्याचा चेहरा पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. बाकीच्यांनी कशाला डोकं लावायचं? काही काही एखाद्या अशा ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीत बसल्यावर ती वेळेला थांबत नसती बघा. जिथं थांबायची तिथं थांबत नसती ती गाडी. अशा काही काहीचे डोक्याची ब्रेक लाईनर उघडलेली मेंदूची. आशेच्या नादी लागून जे काल परवा परमार्थात आले का, हे पांचट माणूस आहे, त्याला काय भजनाचा अधिकार आहे? तुला बोलायची काय लायकी गाढवा? तुला फक्त शेपूटच नाही, तुझी लायकी आहे का भजन दुसऱ्याला करायचं नाही अधिकार म्हणण्याची? 35च्या आतल्या पोरांना सांगतो, टोलना केव्हा टाळ्या वाजतील ती कोण्या पंथातले? तृतीय पंथातले. वा, किती सन्मान करता तुम्ही त्यांचा, किती आदर करता त्यांचा. आपल्या कुळात जन्माला आला तर आनंद वाटेल, घरात जन्माला आला तर आनंद वाटेल, पाहुण्यात जन्माला आला आनंद वाटेल. त्यांनी जर सांगितलं मी आमक्याचा मेहून आहे तर आनंद वाटेल? नाही. ह्या तुम्हाला नाही वाटायचा, हा मला नाही वाटायचा. कारण आपल्या अंतःकरणामध्ये एक विषाची डब्बी आहे. आपल्या अंतःकरणात एक विषाचं फोल्डर आहे, विषाची डब्बी आहे. कारण आपण आपल्या मनानुसार पाहतो, मला हे आवडत नाही ते आवडत नाही. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कोणाकडेच बघत असताना अंतःकरणात पाप नाही. कारण त्याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही किती जरी कीर्तन करू करू बोंबललो ना, तर आमचं गाथ्यात नाव येणार नाही. आमचं गाथ्यात नाव नाही, त्यांचं गाथ्यात नाव आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी. वा महाराज, मला सांगायचंय की विटेवरच्या मालकाचं भजन करण्यासाठी, त्याचं दर्शन करण्यासाठी, त्याचा पवित्र चेहरा पाहण्यासाठी जातीचा प्रबंध नाही, गरिबी श्रीमंतीचा प्रबंध नाही, प्रांताचा प्रबंध नाही, काही नाही, काही नाही. कोणी जा, सकळाची ते खटात डोळियाची भूक नवजे माझ्या. फार श्रीमद भागवतात एक गोडसा प्रसंग आला, ऐकला असेल तुम्ही, तरी पण सांगतोय आजच्या कडव्याला पुरावा देण्यासाठी. इंदुधूम्न नावाचा राजा आहे. त्याला प्रचलित भाषेत किंवा अप्रचलित भाषेत पांडे नरेश म्हणतात. पांडे देशाचा राजा होता तो. नाव आहे इंदुधूम्न. या राजाला एका अधिकारी साधूचा शाप लागला आणि त्याला पशुची योनी प्राप्त झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. पशुची योनी प्राप्त झाली त्याला, हत्तीची योनी. कुंजर, मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती. हत्तीची योनी प्राप्त झाली. पण साधना भरपूर होती, काही जीवनात केलेली कामं शुद्ध होती. माणसाच्या जीवनातलं जे काम आहे का, हे पंढरपुरातल्या मालकाला आवडलं की कामच झालं. देवानं श्रीमंती दिली, एखादी पंगत कर. देवानं श्रीमंती दिली, वेळ दिलाय, जा ना पंढरपूरच्या वारीला, जा पैठणच्या वारीला, जा देहूच्या वारीला, जा आळंदीतल्या मालकांच्या दर्शना करता. अशा काही गोष्टी करत राहिलं की ते विटेवरच्या मालकाला ते गोड वाटत असतं. तुमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी दादा तुम्हाला वाऱ्या जरी नाही घरड्या,
समाजाची सेवा, गावाची सेवा घडली की हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एखादा पाण्याचा बोर पाडा, त्या बोरचं जर पाणी पित असेल तर 100 वाऱ्या पंढरपूरच्या केल्याच्या तुम्हाला प्राप्त. अर्थभूता द्यावे दान. तुम्ही याच्यात अर्थ खर्चिला की तुम्हाला आपण मग त्या सगळ्या गोष्टी पळत असतात. हे वेदू, हे वेदू, शांत जा 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 जा. जा ऐकून जा. टेलर नेऊन घाला. ह्या येण्याशिवाय करमेत बी नसते टेलर. हो, ह्या येण्यासाठी बेजारीत लोक. आपले देव कमी पडे मग तिकडे ते फिरायला पण बोकडे कापायलेत लोक. हो ना, हे नसल्या बी घर ओपत नाही. हो, विठाला विठाला शाप प्रदान झाला पण कामं चांगली होती जीवनात. महाराजांना प्रणाम केला. उद्धार. हत्तीच्या योनीमध्ये त्याच्या नामाचं स्मरण करशील आणि एके दिवशी तो तुला सोडवण्यासाठी येईल. या पशुच्या योनीतून तुला तो मुक्त करील. ऋतुमान नावाचं सरोवर होतं. या ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये गजेंद्र नावाचा, त्याला गजेंद्र म्हणतात पुराणामध्ये. गजेंद्र हत्ती आहे, तो कुंजर आहे. तो हत्ती पाण्यामध्ये जलक्रीडा करत होता. हत्तीला पाणी जास्त आवडते. आता इथून पुढच्या 2-3 महिने म्हशीला चारा कमी पाणी जास्त असलं ना तर 5-5 घंटे मसाला डुबलेलाच राहतात. फक्त नागपुड्यावरी काढतात. ह्या अंगाव त्या अंगाव, ह्या अंगाव त्या अंगाव मसाला लोळतच राहतात. एसी लावून, फॅन लावून. कशाला तिकडे घेतलं मी ह्या म्हणायला लागलो. त्याला एसी फॅन लावायचं कामच नाही ना. त्या चिखलाला अंग असलं की त्याचं गार होतं. म्हशीलाही गार आवडतंय, हत्तीला पाणी आवडतंय. पाण्यात प्रपंच करत असताना आपला शत्रू इथं आहे तो हत्ती विसरून गेला. बऱ्यापैकी माणसं एखाद्या लोभात पडले की त्याला आपला शत्रू कळत नसतो. आणि नकराने मकराने त्याची नकर एका ठिकाणी मगर सुद्धा शब्द आहे, पाय धरला. आणि मग मात्र लक्षात आलं आता कोण आपल्याला वाचविल. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. मोठमोठाली लोक असतील, पाहुणे असतील, इष्ट असतील, मित्र असतील, सजन असतील, सखे असतील, सोयरे असतील. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. महाराज जिच्या सोबत आपण 7 फेरे घेतलेत का, शेजीची कामिना दूर राहे. मित्राले गोत्र झाले तेही मशानीहून परतले. किंवा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. ही सगळी लोक पेटवायपर्यंत येतात, पुन्हा कोण नाही. आपण कमवलेली संपत्ती उपभोग घेण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरत असते. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं या दुःखातून आपल्याला कोण बाजूला करील. दुःख म्हणजे मृत्यूचं नाही म्हणालो मी, पुढचं मोठं दुःख आहे. पुढचं मोठं या भवसागरातून पलीकडे आपल्याला कोण नेईल. त्यावेळेला हरी शब्द तोंडातून पडला. दुःख हरयंते इति नाम हरी. श्रीमद भागवतात गोड वर्णन आलं. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. दुःखाचं हरण करतो तो हरी, पापाचं क्षालन करतो तो हरी, सुखाची वृद्धी करतो तो हरी. त्याचं नाव हरी आहे. आणि मग त्या हरीचं स्मरण केलं. तो हरी धावत आला. तो गोविंद आहे, तो विटेवरचा मालक आहे, तो द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आहे, त्याचीच रूप आहेत सगळी. तो धावत आला. त्याला बसण्यासाठी गरुड नावाचं एक दिव्य तेजस्वी वाहन आहे. गरुडाच्या वेगाची मर्यादा विमानाला करता येणार नाही.
रॉकेटला करता येत नाही, हेलिकॉप्टरला करता येत नाही, कोणाच्या पळण्यात नाही. गरुड गरुड आहे. ज्या गरुडाच्या वेगाची उपमा ब्रह्मदेवाला आतापर्यंत कोणाशी लावता आली नाही, त्या गरुडाचा वेग सुद्धा विटेवरच्या मालकाला कमी वाटला आणि त्यांनी उडी घातली. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे, मागे टाकून दिलं आणि उडी घातली. सरोवराच्या कडेला प्रभू उभे आहेत. पाहल कृपा कटाक्ष, पाहल्याबरोबर असं पाणी फाकलं. गजेंद्र पाहत होता, प्रभू आलात, अरे आलोय मी. अल्लादी असा त्या गजेंद्राचा देह घेतला. पण देवाच्या लक्षात आलं, माझ्या भक्ताला भेटत त्रास देते, याला संपून याला न्यावा, याला संपून याला न्यावा. देवात आणि संतात फार मोठा फरक आहे बरं का. संत एकाचा उद्धार करायला गेल्याच्या नंतर जर तिथं नालायक भेटला तर त्याचा पण उद्धार करते. देव तसा नाही. आहा, देव तसा नाही, देव तसा नाही. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संहारी. देव कोणावर उपकार करीत नाही, कोणाचंही भलं करीत नाही, कोणाचंही दुःख नीट करीत नाही. ते रिकामच नाही, रिकामच नाही. ते संत मात्र करीतात. आपणा सारखे करीते तात्काळ. संतांची ताकद फार मोठी. भगवंताने गेले आणि सुदर्शन सोडत सर्दीचे 2 तुकडे करून टाकले, नकराचे 2 तुकडे केले. थोतरापासूनच चिरला. सर्पाला कोणी कोण मारते दादा? मागून का पुढून? तोंडाकून. इंचवाला मागून. बचर बचर करणाऱ्या माणसाला इतकं कळतंय म्हणलं, आता पुढच्या वर्षी मी कीर्तन करायचं कामच नाही. विठाला विठाला. चिरलाच नकर. गजेंद्राचा दिव्य देह उचलला. पार्षदाने विमान आणलं होतं, टेलर त्याच्यात ठेवून दिलं. मोठ्या आनंदाने गजेंद्राचं दुःख नाहीसं झालं. इतक्यात नका पाहू, बघा बाजूचं. नक्र नावाचा व्यक्ती असा तळमळाला, अंगातून सगळं रक्त वाहतंय. आता मरणार आहे काय वेळात, तरी देवाला म्हण, देवा ओ देवा. भगवान म्हणले, नालाय का, आता काय देव देव म्हणतो रे हरामखोरा. माझ्या भक्ताला त्रास देतो आता देव देव म्हणतो. आओ नका उद्धार करू, पण ऐका ना थोडस. हे काय तुमचं मोठेपण आहे का? गजेंद्र पशु आहे, मी बी पशुच्या यादीतला आहे. ती जमिनीवरला आहे, मी पाण्यातला आहे. एकाला विमानात बसून नेता आणि एकाचे 2 तुकडे करून इथं टाकतात पाण्यामध्ये. काय तुमची नीती आहे का? अरे तो माझा भक्त आहे रे, मी याच्याकरता त्याला विमानात बसून घेऊन जातोय. त्याचं दुःख निवारण केलं, पशुच्या योनीत आलता, त्याला कायमचं दुःखातून बाजूला केलं. आता मी वरी घेऊन जाणार, त्याला परमपदाची प्राप्ती देणार. वा 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 वा. देवा गजेंद्र तुमचा भक्त, मी काय केलं तुमचं? अरे तो मह काही केलं नाही, पण मा भक्ताला त्रास दिला ना. एखाद्या वेळेस मला शिव्या देणारा परवडला भगवान म्हणले, पण माझ्या भक्ताला त्रास देणारा मला आवडत नाही. उलट भक्ताची स्तुती, माई नाही स्तुती केली तरी चालती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते मला प्राणापेक्षा आवडतात. आणि तू सरळ सरळ माझ्या भक्ताचं रक्त पितो. नकर हुशार होतं, जरा शहाणं होतं. तुम्हाला एक पहिल्यापासून म्हणे, बोलक्याच्या कळडी इकत आणि गजबशाची चंदापेशी गहू विकत नाहीत. जिनच्या पॅन्टीवाल्याला चंदापेशी काय करणार आहेत? खपल्या खपल्या काढता येतात. खपल्या कळत्या ना कशा? खपल्या कळण्यासाठी आजीला आजोबाच्या जवळ बसत जरसक, मग तुम्हाला कळन खपली गहू कशी होते. विठाला विठाला ह्या गावाच्या चपातीला तूप लावून खायचं आणि खपलीच्या गावाला काहीच लावून नाही खायचं, तरी तुपाच्या थुत्रीत आणती. तिला खपली गहू म्हणते. जुनं पाहत जा, नका का भेटन निदान निदान इतिहासात तरी पाहत जा. आपल्याला जुनं आवडतच नाही ना. आपण दुसऱ्याच्या अंगावर घेतले आणि बोकांड मोडून घेतले. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला कुठं आपलं आवडतं? हा हा. कुठे चालले? घनसांगीला. येताना बर्गर घेऊन या. बापरे, हो काय बर्गर खातून, काय खातून, पॅटीस खातून. या पॅटीस वाणीच सुटला. काय नाव बी दिली होते लोकांनी भारी या पदार्थाला. आपलं खाईन सुमळ्या.
आपला खाय ना मरणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढती, खाय ना आपलं नात फालता. चला, हुशार आहे, बोलका माणूस आहे. देवा गजेंद्र तुमचा भक्त आहे, कशानं? माझं भजन केलंय. वा वा वा, चांगला न्याय आहे भगवान तुमचा. तुमचं भजन करणारा तुमचा भक्त आहे. वा वा वा. पण 9 भक्तीपैकी श्रेष्ठ भक्त कोणता? ते म्हणजे श्रवण करणारा. मग ऐका ना देवा, तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तांनी तोंडानं तुमचं भजन केलं, हरी 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 हरी. आता मी भजन केलं असतं पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता. पण नाही करू द्या देवा भजन. त्याने एका तोंडानं भजन केलं, मी 2 कानानं ऐकलं. आता श्रेष्ठ कोण? गपचिगत बसले मालक, गपचिक बसले. कोण मालक? वरचे, विटेवरचे मालक शांत बसले. तरी भगवंताने विचार केला, विमान थांबिलं पारशेदान, पण देवाने विचार केला, मा भक्ताचं रक्त पेलं, या भडव्याला बसवावं का नाही विमानात? ते देव देव त्याच्याकडे लय भारीची चाळणी हो. त्याच्या चाळणीतून पळडा की पळडाच, पुन्हा कोण्याच कडीला लागत नाही. त्याच्या चाळणीतून पळडा, अशी बारीक चाळणी त्याची उभी. ती काय आपली काय हरभऱ्याची चाळणी, सोयाबीनची चाळणी, कांड्या काय, कोरांड्या काय, काड्या काय, काय काय अशी असते ती चाळणी. ते चाळणीची पण ते बिलू शहाण होतं. ते म्हणलं देवा बरं जाऊ द्या, मी 2 कानान भजन ऐकलं तरी आमचं पाप असलं असू द्या. पण असं म्हणतेत म्हण, ते फार छान होतं. देवा असं म्हणतेत म्हण, तुम्हाला पाहिल्यावर कोटी ब्रह्म हत्या मुख काय महिमा वर्णू आता, सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता, सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. ऐकतोय देवा मी. काय महिमा वरून आता, सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप जातं, मी एकही ब्राह्मण मारलेलं नाही. आणि याला तरी कुठं मरुस तर रक्त पिले दादा. मरायच्या आधी तुम्ही आले ना देवा, आणि 2 कानानं भजन ऐकले. असू द्या, जाऊ द्या आमचं चुलीत, आम्ही केलेली श्रवण भक्ती आमची तिकडे चुलांगणात जळून जाऊ द्या. पण असं म्हणतेत तुमचा चेहरा पाहिल्या पाप संपत आहे. मी आता नखापासून शेंडी लोक पाहिले ना, मी तुम्हाला नखापासून शेंडीपर्यंत पाहिले. भक्त होता का नकर? नाही, भक्ताला त्रास देणारा होता. पण नखापासून शेंडीपर्यंत देवा तुम्हाला पाहिले ना. हाशे आले ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. याचं नुसती विवेक, तो बोलणं आणि त्याच्या त्या कृतीतला सगळे ते हावभाव आणि प्रत्यक्ष प्रगट केलं देवा. नखापासून शेंडीपर्यंत पाहिलं रे देवा तुला, आणि जाता जाता पाहिले. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरा. जाता जाता भजन केलं हे विशेष. अंतकाळी जाता नाम आले मुख, तुका मने सुका पार नाही. तुका मने सुका पार नाही. अंतकाळी जाता नाम आले मुख, तुका मने सुका पार नाही. तुका मने सुका गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, असा पुरावा द्याला की कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्याने चाललाय, असा त्याचा परिणाम असतो. गोड देहूतले मालक सांगतात, अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखाला नाम आलं त्याच्या सुखाला पार नाही. तर सुखाची कमी आहे का? आता ते सुखच मोजता येत नाही म्हणले. यानं तर शेवटच्या श्वासापर्यंत, नखापासून शेंडीपर्यंत पूर्ण पाहिलं. महाराज गजेंद्रानं भजन केलं, उद्धार केला असेल, काही नवल नाही. त्यानं देवाला पाहिल्यावर उद्धार झाला असेल, नवल नाही. दुसऱ्याला त्रास देत असताना देवाला पाहिलं तरी पण त्याला न्यावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. टाळ टाळ टाळ. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख.
रंग निरांग निरांग रागत गुलगुला बोल हो रंगनी राग गुलगुला बोल रंगनी राग गुलगुला बोल रंगनी राग रंगनी राग गुलगुला बोल सांगण्याचा प्रयत्न करतो. फार वाचायचा छंद आहे दादा पण वेळ भेटणं. ते घाण्याच्या बैलावानी काम झालं. त्या घाण्याच्या बैलानं जास्त चालावं म्हणून त्याच्या तोंडापुढे हिरवी पेंडी लायते आणि पेंडीचं त्याच्या तोंडाचं इथभरच अंतर जास्त नसतं बरं. गंजीप काढीत पण ती येतच नाही घास ते हिरवी पेंडी तोंडाला. पण त्या पेंडीच्या आशेनं इळभर बैल घाणं वाढायतलाय. तशी नारळी पेंडीची नाही उभे आहे ना. हसू नका गडे तुम्ही माझ्याची यादीत येत ना. तुम्ही कोणते तुकाराम महाराजाचे चुलते आहेत बरं भैया. असं असते. तुम्हाला एक सांगू का राजकारणात आम जनतेला नाव ठेवायचं नाही बरं दादा. एक जण म्हणला त्या गावान धोका द्याला. म्हणलं गावान धोका नाही द्याला तुझ्या संचयन धोका द्याला आहे का नाही. आता मी असं म्हणलं येईन कशाला हसायला पाहिजे. आमच्याच रांगेतले येत नाही आहे का नाही. इतकंच फरक आहे. मी जरा मोठ्या चमच्यान खातो हे बारक्या चमच्यान खातेत पण खातेत ना. विडाला रूपातली ताकद बघा मालकाची. राजू मकर हा मगर आहे पाण्यातला. पण पाण्यातल्या जलचरांना जर श्रद्धेनं त्याचं मुख पाहिलं त्याला विमान पाठविले. त्याला विमानात बसायचं. पुन्हा दुःख राहिलं का त्याचं. दुःखाची निवृत्ती. गुरुवर्य चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते. वारकरी होते. संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता. वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले. हातपाय धुवून गुळणा करून दंतधावन करायचं. चूळ भरायची. खांद्यावर धोतर टाकायचं. चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं आणि तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा. सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्र बसलेलं असायचं. आश्रमात कुत्र बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तरवे थोडंच होतं. चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं. मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही. मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहले इतकं पुण्य प्राप्त होतं. काय कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो. देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाची कुत्री परी भली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे. सात्विकांची कुत्री परवडे. अहो लय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली. संध्याकाळची वेळ होती. कुत्र्याला सांगितलं टब्या नाव त्याचं. ए टब्या आम्ही कीर्तनाला चाललो. आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे. वेळ होईना जरा दरुजातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं. म्हातारी वापस येऊस तर आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनचे 3 चुंगडे बाहेर टाकले. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं. मग जे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी. कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला. एका बाईनं माकडं कोंबडं पाळलं. विमान आलं तर त्याला विमान. त्याला विमान पाठवलं. बाई कोण होती दादा. वेश्या होती. महानंदा नाव.
शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला कोणी सांगितलं असेल, ऐकलं असेल. मी पुन्हा कधी सांगेल, विठाला विठाला विठाला. महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळू उचकून चालत 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 महाराज यायचे. नुसतं पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं. आणि गेट ओलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना, अजून एक नशिबाने वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास. वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात व्हावा, उचिष्टाचा लाभ मिळेल म्हणजे. कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला. एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरुजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांनाही खाल्लं. सारखं गेटकडे पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटोपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय कुत्रा असेल, काय कुत्रा असेल. त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं, देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला, परिणाम. एकादशी 2 टाकल्या, एकाने एकादश आजची टाकली आणि एखाद्याने उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वार्थी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा. म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा कदाराव कोणती. तर चातुर्माशी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. तर चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजाजवळ तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज कालनिर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र जे दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. आगा बवा करना निमिषा लागवी क्षणमात्र विवस्वई, या कर्मरेखेची अभावी जया स्वानयाती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. आगा चक्षुयावर पाती, वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला एक अलीकडचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय? मला सांगा, मका बैल तुमचे सुटू द्या माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम करतं ते. कोण? पशु. त्याला काय ज्ञान असते का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पड असेल नवल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती, वेदाचे किरण बेजार झाले आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का हो तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्र केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्र केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल ती, स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणले असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही.
पुराणामध्ये 6 जाती. आपण जे रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमई नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का ह्या 6त मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. येऊगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इचकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानाला. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ती कुत्रं फसकन शिकाली त्याला. तिनं टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्रं का नाक पुसणारी? कुत्रं नाही का नाही? कुत्रं 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 काय काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीटे एकूण 2 सीटे एकूण होते. एकूण 2 माणसं एकूण 3 सीट. मला ते खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटते. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो, तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असा नाही तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या आणि तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते दादा. पेरू काढ्याच्या नंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढ्याबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. हे कारखान्यातले मुंगळे होते, साखरेच्या पोत्यातले नाही, कारखान्यातले. हो, ते लगेच कळत ना ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खातेन बाबा. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं. ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे करकर दाबले असते, त्याचे टिपरे मोडे आणि मनगट मोडे असते. मी त्याचे ते पैशावाले असेल माझ्यासारख्या 10 लोकांना विकत घेईल असे पैसे असतील त्याचं. ते कळलं लागली कांती, लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिला मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग तिच्याकडे घे ग, बरं तू नंतर घेतो का? अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, ही तारुतुरच बोलायला लागली. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला. नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तो. तुम्ही असे एक कुणबी पुन्हा पुन्हा असे कोलदांडा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंधावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय त्याला. तिनं असा हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. आमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे, त्याला मी म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी पिंग्रजी बोलत होती, आपल्याला काय कळणं गेलं काय नाही. काय कळतं त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे काय बोलायला म्हणजे तुम्ही, आपण यासाठी बसलोत का. अरे मी आणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान म्हणल्यावर हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. हे एक तर समुद्रात पडन, नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असलात घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा. हो म्हणजे आम्ही आज मरायलोत म्हणजे त्या तिथी माहीत होईल ना. हे म्हणलं वरील काही विमानात रेंज येत नाही काय नाही काय नाही. हा शिव नाला एक मला सांगा, याच्यापेक्षा चांगल्याची कुत्री किती चांगली आहे का नाही. श्रुतीने विचारलं, माझा हा प्रश्न नाही, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता, इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून. कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते, माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो, असू दे ते पुण्य. वारकऱ्याच्या दारात जन्मलो, तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी
मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला, देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहिल्याशिवाय मी पाण्याचा थेंब पित नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज, देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवतोय. कमी विद्वत्ता असेल, तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिकत्व असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय, तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाचे ते सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, 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 रंगली लोक बुलबुला बोलत, रंगली लोक बुलबुला ताकद आहे महाराज. ही त्या पंढरपुरातल्या मालकाची रूपाची ताकद आहे. त्याचं रूप बघितलं की दुःख जाते, पाप शिल्लक राहत नाही. ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी. आपल्या मावल्या लय भंगिऱ्यांनी सांगितलेले उपास धरित्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बरं का. एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची, आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील. लोकायचं कशाला इचकू तुम्ही, मला अंदाज कशाला, दुसऱ्याची भितड कशाला पाडू मी. खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी नाहीत खाता येईल. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज, विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो, त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे माझे पायी कपाळ, त्याचे माझे पायी कपाळ. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी वारकऱ्याला जातीचं असं म्हणणं आहे.
शेत म्हणतं का अमक्या जातीनं गहू पेरल्या मी उगन? शेत म्हणतं का अमक्या जातीच्यानं केळी लावल्यावर केळी लागत्याल? असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असतील असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज. नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत, नलवे त्याची माता राण. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. म्हणून ह्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या तुम्ही तुमचं ठरवा. विठाला विठाला. एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात, पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले आहेत. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तू इतका बंगिरी आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली. यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. इंचभर जागा. ह्या 2 अधिकारी जाते. चला, रूपातली ताकद सांगतोय. परम पावन रूप ते, फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता, फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो. नाकी डोळी असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वा होत्या. त्याच्या जवळ तरी बस वाटन का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावा, आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसवून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल, पण त्याच्याजवळ बसायचं नको. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते. काय करू त्याच्या सुंदरपणाला? दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता रहंवराती यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता यत सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. एक जण म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुंबळ्या, तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकांचं हिचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विठाला विठाला काय माणसं, काही माणसाचा असा नाद असतो टेलर, त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं राव. तू वर्णन केलं. अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते, तीन थोतरीत आणली होती चप्पल, आणि तू वर्णन करून आम्ही मातीत जावा का हराम खोरा? ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. निंदाथवा स्तुती करावी कीर्ती मानवाची वाहू नये, कीर्ती मानवाची वाहू नये. निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मा हत्या, अनेकाची स्तुती अनेकाची स्तुती ब्रह्मा हत्या, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मा हत्या. एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा. महाराज स्तुती करायची असेल त्याच्या रूपाची करा, त्याच्या नामाची करा, त्याच्या पायाची करा. बाकीच्यांची नाही करायची स्तुती. आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर. आपला तो अधिकार नाहीये दादा. आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण स्तुती योग्यतेची नाहीत, त्याची करा. रूपाची ताकद किती मोठी आहे बघा. विश्वात सुंदर व्यक्ती, विश्वात सुंदर, विश्वात सुंदर.
सौंदर्य कशाने टिकते माहिती तुम्हाला? कर्तव्यानं. ज्याचा कर्तव्यांक गोड आहे का त्याचं सौंदर्य टिकत असते, त्याचं सौंदर्य टिकत असते. तुम्हाला जरी एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा? लागते. नंबर 1चा माणूस सुंदर आहे, त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं, आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत. हा म्हणले तुझ्यासारखा हिरोच कोण नाही, आणि त्याची सही घेतली. 12,000चा संडास तरी पास होईन का? आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी गोरा पान. तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपती, ढवळी घोंगडी नसती का? माणसं काय आगाऊच गोष्टी लक्ष ठेवते. घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडीवर लक्ष गेलं नाही का तुमचं? असा कलेक्टर. चालता येत नाही. मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर. कलेक्टर दिव्यांग होते, मागं फोटो आलता, दप्तर बगलात आणि गुडघ्याव चालत होते, पण जिल्हा ताब्यात. त्यांनी सही केली की तालुक्यातल्या लोकांना घरकुलं. हो, त्याच्या सहीनं कायदा झालेला पास. तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप. काय ताकद असते. एक जण म्हणला ते दिसत नाही चांगलं, त्यात सही नसती चांगली. येडपटीस का काय रे? तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुंबळ्या. येडपटीस का काय? वर्णन असं नसतं, वर्णन कर्तव्याचं असतंय. कलेक्टर रुपा पाहायचा नाही, त्याच्या पदावर पाहायचा असतोय. गाय मोठी किती दिसती याच्यावर पाहायचं नाही, तिच्या दुधावर पाहायचं असतंय. आंब्याचं झाड किती मोठे, सावली बघायचं नाही. कैऱ्या किती लागतात? 10 अर्धा एकर रानात सावली जातली, कैरीत लागत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा. शांबाला नावाची कन्या होती बरं का. भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का. आणि काय राज्य मातीत गेलं बरं का. आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. एक एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. फडा पुढचं सैन्य मारलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. सुंबळ्या, मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या, तर आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना. पोते पोते खाला रे, बचक भर मीठ खा. आणि देशाच्या शिमेवर लढा असं काही नसतं रे सुंबळ्या. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला. तुला कोण्या नरकात टाकाव सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालायका. भडव्या जरा वाचून सांग जाय. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. काय ताकद आहे महाराज. काही कशाला बंद असं कुठं असतं का तिथं? मग ते आंबे त्याच कामी नाही. मंदिर किती चांगल्या पाषाणाचं आहे, त्याच्यापेक्षा मधली मूर्ती सांगा. आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो, आपल्या कर्तव्याचं सौंदर्य असतंय. हा हो, महाराज कीर्तन करत होते, प्रसंग चालू होता, अभंगात पुरावा आला. पण त्या प्रसंगाला प्रसंग कोण्या रसात चालू आहे, त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला तर बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे पाहत नाहीत, त्याच्या त्या आवाजाकडे पाहतात. त्याच्या आवाजाच्या दर्जावून त्याचं रूप ठरवलं जाते. पण स्वरही तसा लावा लागेल ना. राम वनवासाला चालले आणि चाल लावली, कसा मला टाकून गेला. कशी वळवळ करते पाकवादी पान. असा स्वर लावल्यावर कसं आहे का नाही, त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागन. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळाते. महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का, कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा स्वर लावित असेल मग ते ऐकावं असं वाटतंय. माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी, तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते, चित्र असे कलरचे नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट असंच नव्हते ते टीव्ही. ती पण दुसऱ्याच्या घरी आणटी नव्हती, हल्ला की साऱ्या मुंग्याच येत होत्या. म्हणून एक जण हलवायलाच ते वरी आलं का रे, आणि एक जण हो आलं, थांब 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 आता थांब. ते आणटीने होते आणि ते दुसऱ्याचे. आणि तेव्हाची बैठक भरल्या मग आम्हाला कोण मदत येते. तर तेव्हा पिक्चर पाहिला होता. तर पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं.
पिक्चर मधल्या का खोट्या, ते तात्पुरता नाटकातला मास्तर होता आणि त्याचं ते वाजलं होतं. त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा. कशी तोडी लावली होती त्या, नारे 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 ना 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 रा, ना ना. कशी रंगली म्हातारी बाण. हा, जसा पिंजरा पिक्चर यायच्या आजनच काढा होता. विठाला म्हणजे कशाहून ते गाणं म्हणणारा कशाहून श्रेष्ठ झाला पांडुबा, त्याच्या आवाजावर, त्याच्या त्या मार्मिकतेवर. दादा, सौंदर्य आपल्या कर्तव्यावर होत असतं. आपण किती गोड वागतो. महाराज विटेवरच्या मालकाचं वागणं लय गोड आहे ना. काय 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 त्याचं वागणं आहे, काय वागणं, त्याचा दर्जा काय. महाराज, या झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. राहिली हंता मग कोटी, वृक्षाचे पान आले जाती सता राहिली आंता मग पोहे, राहिली आंता मग पोहे. वृक्षाचे पान आले जाती सता राहिली आंता मग पोहे, राहिली आंता मग पोहे. महाराज, त्याचा कर्तव्यांक किती मोठा आहे बघा ना. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, म्हणून त्याच्या चेहऱ्यात ताकद आहे. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. आपण लावलेली सगळी झाडं पाणी बंद झालं की वाळतात. मग गव्हाचं झाड असेल, कापसाचं झाड असेल, सोयाबीनचं झाड असेल, ऊसाचं झाड असेल, मोसंबीचं झाड असेल, संत्र्याचं झाड असेल, द्राक्षाचं झाड असेल, काय वगैरे 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 जे काय आपले असतील ते झाडं, हे कोणते झाडं आपण लावलेले, पाणी आटलं की, पाणी संपलं की वाळतात. त्यानं लावलेली झाडं डोंगरावर बोरी फुलतात, डोंगरावर डोंगरावर उष्ण काळ फुटती तरुवर उष्ण काळ आसे, फुटती उष्ण काळ आसे, कोण घालते डोंगरावरल्या बोरीला पाणी, कोणाची ताकद आहे त्याची. त्याचा कर्तव्यांक इतक्या टोकाचा आहे म्हणून रूप सुंदर आहे. एक मुद्दा सांगतो. पूर्वीच्या काळात विहिरी फोडायची माणसं, ती ठराविक वर्ग असायचा, विचारायचे ते असे बार घ्यायचे, ती वाळू आणायची, आराटीच्या काट्या जाळायच्या, त्याचे कोळसे करायचे, ते कुटायचे, त्याच्यात राळ रांजा कापूर हे सगळं टाकायचं, ती दारू असायची. ती आता रेडीमेड भेटायली ते तोटे, ते ब्लास्टिंग वगैरे, ते काय सगळं आता मोठा खपक्या तोटा, बारीक तोटा, लय मोठा. आता माणसाच्या पोटावर नाही असं काही काही बार आहे मोठमोठ्या खाणीमध्ये. ते ह्याची विहिरीचं काम चालू होतं, मी तिथं हजर होतो. पाहलंय जा वाटायचं, ते नवीन नवीन नवळी असली की असं बघा वाटायचं माणसाला. काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आलं की असं अरे बापरे काय विहीर फोडायला तो धडील दिवशी आवाज झाला. आम्ही काय नाही, ती वायरच सावडायचो होती, एवढी ती वायर आपली तीच सावडायची. येत होती काही बी बांधायला.
आता चांगल्या वस्तूपैकी गरजा सावरायलाच वेळ लागायला. आणि पहिला गर्दा कामी येत होता. गर्दा गर्दा ते आवाज उडीले होते. वायर फायर कशाला कामी येते, कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना. अहो आऊत फणसाल्या तार भेटत नव्हता. मग त्याला वरदादाकडे न्यावा, ती पट्टी हाणून घ्यावा, तेव्हा ते आऊत खोड फणसालेलं मिळून यायचं. अहो घराने खिळे ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खिळा आणावा लागायचा. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका तुटवडा. काळ गोड आला. फक्त माणसानं गोड वागणं आता गरजेचं आहे. काळ लय गोड आला, लय गोड आला. आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला 10-15 माणसं झोपलेली असायची आणि एकच चिमणी लावलेली असायची. एकच दिव्याची चिमणी, एकच दिव्या. काय परिस्थिती असेल. सकाळी नागपुड्या काळ्या होत होत्या. त्या घासलेटाच्या दिव्याच्या धुरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असतील कल्पना करा. मी याच्या करता सांगतोय, या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला हवा किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात. म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करी जा. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून डिंगटॉंग केलं असतं ना, तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटर उपसायला जावं लागलं असतं. आपल्यावर कृपा आहे जुन्या लोकांची. फार बिकट काळ, फार बिकट काळ. हिर फोडायला आवाज झाला, गेलो आम्ही. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकू पोकल्यान मधात क्रेन सोडायलीत मधात. ते मधली मध्ये फिरत आपलं गर 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 गर. त्या गायवाड्यात गाई म्हशी फिरल्या आणि आपलं मधली मध्ये फिरत चट भरून घेतं आणि दुसऱ्या क्रेनमध्ये भरतं. ते संदेश वरी आणतं आणि ते संपलं की ते क्रेनच त्याला वरी घेतं, बाजूला टाकतं, पुन्हा ते प्लास्टिक पुन्हा सुरू. मोठा टोळ त्यानं त्याच्या क्रेनमध्ये टाकलं. बापा 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 टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 तुकडे आणि त्याच्यातून बेंडकी तर 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 करत बाहेर निघली. पाषाणाची पोटी तयामुखी चारा कोण घाली. 90 फुटाहून दगड निघला. 90 फुटाहून परिपक्व दगड. कोण चारा घातला असेल त्याला? हे पंढरपुरातल्या मालकानं 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचा कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल कोणतं सुख घ्या. संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतील. कोणी कीर्तन करा असू द्या, त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा, कुठले आहेत दादा? आमक्या गावचे. दमानं जा बरं.